तर मिष्टी कसं लागतं ग हे? हे जे याच्यावर जे फ्राय होतं ते कसं लागतं? हो का? अजून डिलिशियस. हो का? असं लागतं का? बस ना, आता किती वेळ करणार नाटक? म्हणजे ते कसं असतं ना की ज्या दिवशी स्वयंपाक कमी असतो किंवा स्वयंपाक बनवायचा नसतो तर त्या दिवशी रात्री कमी खायचं असतं, असं येते है ना? हो की नाही मिष्टी? हाय, हॅलो, नमस्ते. तर कशा आहात मंडळी? होप सो आनंदातच असणार तुमचा येणारा प्रत्येक दिवस हा मस्त आनंदात जाऊ देत, मजेत जाऊ देत. तर मी प्रिया आपल्या मिष्टी अँड मम्मा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सो आजचा मस्त एक नवीन व्हिडिओ. आम्ही आलेलो आहोत पुण्यात आणि तुम्ही तर पाहिलेलंच आहे की आम्ही मिष्टीच्या बर्थडेला काय गिफ्ट दिलंय ते. तर मिष्टीच्या ज्यांनी कोणी तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर आम्ही मिष्टीच्या बर्थडेला तिला बाईक गिफ्ट केलेली आहे. म्हणजे आपली चार्जिंगची जी बाईक असते ती बाईक गिफ्ट केलेली आहे. तर मग बाईक आता पुण्यालाच होती आणि आम्ही तिकडे बर्थडे केलेला संभाजीनगरला. तर मग आता आम्ही पुण्यात आलेलो आहोत. तर म्हटलं आपण आपल्या इथे म्हणजे आपल्या इंडियन लोकांचं असं असतं की आपल्या घरात जर एखादी नवीन वस्तू आली तर आपण तिची पूजा करत असतो. तर मिष्टीच्या गाडीची पूजा बाकी होती. तर आता आम्ही पुण्यात आलेलो आहोत तर म्हटलं चला मिष्टीच्या गाडीची आज पूजा करूयात. तर मिष्टीच्या गाडीची आम्ही आज पूजा करणार आहोत आणि असाच आमचा आजचा छोटासा असा छान असा व्लॉग असणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आतापर्यंत जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि चला मग तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पुढे पहा. मिष्टी आणि आज मिष्टीच्या गाडीची पूजा मस्त मिष्टी करणार आहे तिच्या हाताने छान. तर सध्या मिष्टी आणि मिष्टीचे डॅडू गेलेले आहेत बाहेर. मग ते तिकडनं आल्यानंतर आम्ही मस्त छान पूजा वगैरे करणार आहोत मिष्टीच्या गाडीची. आणि अजून एकदा आम्ही तुम्हाला एक शेअर करणार आहोत तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये की आम्ही जे मागे पॅन आणलेला होता एक्झिबिशन मधनं तर त्याच्यावर आम्ही एकदा दोनदा बनवलेलं काही ना काही मिष्टीला म्हणजे नॉनव्हेजचे प्रकार वगैरे बनवून दिलेले. पण व्हिडिओ तेव्हा काही आम्ही शूट केलेलं नव्हतं त्याचा. तर मग आता आज आम्ही काहीतरी मस्त छान असं चमचमीत बनवणार आहोत घरामध्ये. तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया की त्या पॅनवर किती छान होतं ते. मस्त होतं आणि म्हणजे ऑइली नसतं ते फूड आपण जे बनवतो ते. तर विदाऊट ऑइल मस्त तयार होतात म्हणजे कमी ऑइल खाल्ल्या जातं त्याच्या मधनं आपल्याला. तर मग आम्ही आज ते पण शेअर करूया. तर व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही नक्की पुढे पहा. तर हे बघा, तर पूजा करण्याच्या आधी गाडी मस्त पुसतीये मिष्टी. कारण आता जरा धूळ बसली होती. आम्ही गावावरनं आलो म्हणजे खेळून झाली एकदा दोनदा घरातल्या घरात. पण म्हटलं की आता पूजा करायची मिष्टी तर गाडी छान पुसून काढ. आणि रोज पुसायची बरं का अशी मिष्टी गाडी. काय मम्मा काय म्हणतीये? हो. आणि एक कसं वाटतंय तुला गाडी बघून सांग ना जरा सगळ्यांना. किती मस्त, एकदम हॅपी. आणि कधीपासून तू गाडी मागत होती का आम्हाला? हळूहळू ते धूळ सगळी अंगावर उडवती. तर आता मिष्टी अशी मस्त गाडी पुसतीये आणि त्यानंतर मिष्टी गाडीची पूजा करणार आहे तिच्या. आता मिष्टी मॅडम करणार आहे त्यांच्या गाडीची पूजा. चालूच आहे गाडी. लाईट चालू कर, बंद नाही करायचं, चालू ठेवायचं असं पूजा करताना. चल चल चल. हा चल ये. आधी काय करणार आहेस? नाही आधी कुंकू लावायचं. इथे ना असे 5 लाईन्स काढायच्या. हा मी पकडते ताट. हा 5 छोटे छोटे लाईन ना. 1 2 3 4. तिकडनं एक काढ. 5. त्याला आता हे तांदूळ लावशील. राईट हँड. राईट हँड. मिष्टी लेफ्ट हँडेड. सगळ्या गोष्टी लेफ्ट हँडनीच करते. आता मी ना स्वास्तिक काढते तुझ्या गाडीला. तुला नाही येत ना. फुल. हा चल हे फुल. राईट हँड. हा राईटच घेतला. सॉरी अशी नाही इकडे असं जरा. इथे फुल ठेव. नाही नाही पडत.
आणि आता ओवाळ असं. हा ते पण कशाचं जास्वंदाचं नाही याचे. हा इकडनं पण लावून देऊ. बस 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 ते नको ते नको. तिथं खाली ठेव खाली ठेव. मागे नको थोडं पुढंच ठेव असं. हा आणि जर ओवाळ आता. चिक्की तुला तुझ्या गाडीला काहीतरी गोड पाहिजे असतं ना. बस आणि हे घे तुझी गाडी तर काही खात नाही तुला. आगत गाडीला पण कमा ठेवली. ओके मग हॅपी का मिशी खूप म्हणजे मिशी कमीत कमी 1 वर्षापासून आम्हाला गाडी मागत होती. मला गाडी घेऊन द्या गाडी घेऊन द्या जास्त. हा ते एकच बोलते. पण म्हणलं की तुला म्हणायचं की बर्थडेला देऊ तुला नेक्स्ट बर्थडे जेव्हा 5 इयर्सची होशील ना तेव्हा तुला देऊ तेव्हा देऊ असं करून करून आता तिला आम्ही या बर्थडेला गाडी गिफ्ट केलेली आहे. हो ना. आणि जर तिला लगेच दिली असती ना गाडी तर मग तिला त्याचं महत्व नसतं लागले. हा मी मागितल्याबरोबर मला काही ना काही भेटत असतं असं मग तो समज असतो लहान मुलांचा. मस्त निश्चित तुम्हाला घरातल्या घरात एक चक्कर मारून दाखवणार आहे. हो की नाही. ओ धूम धूम. तुझ्या गाडीचं नाव काय सांग ना त्यांना. बुकाटी. काय बुकाटी. इकडे सांग बुकाटी. हा बुकाटी. चक्कर ये चालव की. फुल द्या माझ्याकडे द्या आता फुल. बघ रिव्हर्स. हँडल सरळ ठेव पाय वरती ठेव. खाली बस. खाली बस ना. तर मी तुम्हाला बोलले होते की आम्ही जो पॅन आणलेला होता तर त्यावरती आम्ही आता मॅरिनेट म्हणजे पनीर पर कॅप्सिकम पोटॅटो पर मिष्टीला आम्ही ते फिश आणलेली आहे ते सगळं मस्त मॅरिनेट करून आम्ही काय बनवणार आहोत आपण. काय म्हणतात त्याला कंटकी बिंटकी काहीतरी. हा कंटकी वगैरे किंवा पनीर फ्राय असंच करणार आहोत. तर हा मसाला जो आहे तर हा मसाला आहे कंटकी मसाला वगैरे असं काहीतरी म्हणतात त्याला. तर याच्यामध्ये मंचुरियन वगैरे सगळं हे सगळं त्यात बनवता येतं. तर हा मसाला मस्त यात दही घ्यायचं दह्यामध्ये तो मसाला मिक्स करायचा आणि मॅरिनेट करायला ठेवायचं हे सगळं त्याच्यामध्ये. तर एकदम सोपी आणि इझी पद्धत आहे. तर म्हटलं चला की त्या पॅनवर करून बघूया. तर मग आता आम्ही असं पनीर वगैरे कट करतो आहोत. कॅप्सिकम पनीर नंतर अजून पोटॅटो पण घेतले आम्ही. बटाटे जरा बारीक हे कर म्हणजे कसं त्याच्यामध्ये ते लांब केले छोटे छोटे म्हणजे त्याला आपण हे नाही करणार ना फ्राय नाही करणार आहेत ना. आणि असं ना खूप तेल कमी लागतं म्हणजे आपण जे फ्राय करतो त्याला तेल लागतच नाही. त्याला याला तेल टाकावंच लागत नाही. थोडं दाखवूच आता पुढं. तर या पॅनचं हे एक मस्त आहे की न तेल यूज करता तुम्ही काही पण छान फ्राय करू शकता. ठीक आहे एवढे असे छोटे फिश हो. तर हा आहे तो पॅन ज्याच्यावर तो पॅन म्हणजे हा आहे तो पॅन जो आम्ही एक्झिबिशन मधून आणला होता. असं काय हा आहे तो पॅन. तर थांबा 1 मिनिट आपण पॅन दाखवू. मिष्टीला झालीये फिश खायची घाई. तर हा पॅन जो आहे तो असा याच्यावर सेट करायचा आणि यामध्ये ना असं पाणी लिक्विड पाहिजे काहीतरी म्हणजे लिक्विड टाकायचं. पाणीच नाही तर मी ज्यूस पण लिहिलं होतं त्याच्यामध्ये म्हणून म्हटलं मी लिक्विड टाकायचं. तर हे असं पाणी टाकायचं. ठीक आहे बस झालं. आणि नंतर याला आपण असं तवा म्हणू शकतो. या पॅनचा तवा याच्यावरती आपण मॅरिनेट करायला ठेवणार आहोत. मॅरिनेट नाही फ्राय करायला ठेवणार आहोत. किती जोरात वाजतं ना. बघ ना हे बघा त्याच्यात काय. हो हे बघा एकदा हे दाखवते मी तुम्हाला. हात काढ ना. ही मिष्टीची फिश पाणी सुटलंय त्याला. पाणी सुटणारच होतं. आणि हे आमचं पनीर कॅप्सिकम आणि अजून पोटॅटो मॅरिनेट केलेले स्नॅक्स. तर असं आजचं आमचं साधं सरळ डिनर असणार आहे कारण संध्याकाळी कमी जेवायचं हो की नाही.
म्हणजे ते कसं असतं ना की ज्या दिवशी स्वयंपाक कमी असतो किंवा स्वयंपाक बनवायचा नसतो तर त्या दिवशी रात्री कमी खायचं असतं असं येते है ना, हो की नाही मिष्टी? खूप टेस्टी लागतं, तू लहानपणी खूप खायची. तर आपण याला थोडस तेल लावून घेऊ. ऍक्च्युली गरज तर नाहीये, त्यांनी सांगितलं होतं की तेल लावायची गरज नाही पडणार, पण तरी आम्ही थोडस असं लावतोय. तसं नको लाव, तसं नको लाव, ते असं असं लाव, असं लाव, असं हा तसं लाव. असं जर लावलं तर तेल हो. हिला झाली आहे घाई. आता आमच्या एका असं पार्टिशन करणार आहोत आम्ही. एका साईडला असणार आहे फिश आणि एका साईडला असणार आहे व्हेज, कारण मी नॉनव्हेज खात नाही आणि माझी मिस्टू आवडीने नॉनव्हेज खाते, हो की नाही? तर चला आता मी व्हिडिओ स्टॉप करतो, कारण की फिश मलाच टाकावं लागणार आहे. प्रिया काही फिशला हात लावणार नाहीये. तर हे बघा, आम्ही असं लकीर टाकली मध्ये, हो की नाही? बटवारा बटवारा किया है हमने. आता काय हात लावते तिला? शाणी म्हणते की फिशला माझ्या जवळ नको घेऊन, खायला बरी आवडते का तुला? ए ढमा, ओ ढमा, मग हात लावायला नाही का चांगली? थांब थोडी, ही फिश तुझी इकडे सरकव ना जराशी. अरे हे तू नको खाऊ, हे मी खाईल. ओके. तर हे बघा, आता मस्त त्यांना थोड्या वेळाने परत पलटवायचं. असं 2-3 वेळा केलं की झालं. ऑइल काहीच आम्ही टाकलेलं नाहीये, जे फक्त थोडस पॅनवर स्प्रेड केलं होतं तेच. अगं मग मी त्यांना तेच सांगितलं ना, जे आम्ही स्प्रेड केलं ना ते आम्ही ब्रशनी, तेवढंच ना, तेच दिसलं ना तुला पण, हो की नाही? तर हे बघा, असं इथं फ्राय होतं आहे आणि एक साइड झालेली आहे, आता दुसऱ्या साइडनी होतंय. तर मिष्टीला फिश आम्ही आधी करून दिलेली, फिश आणि तिला चिकन असं फ्राय करून दिलं होतं आम्ही याच्यावरती. पण आम्ही हे जे आहे पनीर आणि कॅप्सिकम वगैरे ते फर्स्ट टाइम करतोय. तर आता बघेल मी, म्हणजे मी फर्स्ट टाइम टेस्ट करते. मिष्टी आणि राजू या दोघांनी टेस्ट केलेलं आधी. तर मिष्टी कसं लागतं ग हे? हे जे याच्यावर जे फ्राय होतं ते कसं लागतं? हो का? अजून डिलिशियस. हो का? असं लागतं का? बस ना, आता किती वेळ करणार नाटक? हो, कळालं त्यांना, कळालं. तर आमचं मंदिर बघा किती सुंदर दिसतं इकडे. त्याला जेव्हापासून सजवलंय ना, तर एकदम असं म्हणजे एकदम प्रसन्न वाटतं असं, जेव्हा आपण देवपूजा करतो किंवा गाडीवरच फिरणं चाललंय मॅडमचं. आता घरातल्या घरात सुद्धा मिष्टी गाडीवर फिरते मस्त. काय होतंय झालंच. आता मिष्टीला ना असं तोंडावर खूप पाणी सुटलंय, हो की नाही? होतंय. तर मिष्टीला खायची ओढ लागलेली आहे फिश. तर आता होतीच आहे, एक साइडनी ऑलरेडी झालेला आहे आणि एक साइडने आता 5 मिनिटात होऊन जाईल. याच्यावर होण्यासाठी जास्त वेळ पण लागत नाही, पटकन फ्राय होतात कुठल्याही गोष्टी. तर आता मी सुद्धा उत्सुक आहे खाण्यासाठी, कारण मी पहिल्यांदा हे खाणार आहे याच्यावरच, म्हणजे बनवलेलं. आणि हा मसाला सुद्धा पहिल्यांदा मी टेस्ट करणार आहे. चल, तुम्ही सुद्धा हे मॅरिनेट करण्यासाठी वगैरे कुठला मसाला वापरतात ते मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी सुद्धा ट्राय करून बघेल. कारण जर वेगवेगळ्या अशा आयडियाज भेटल्या ना कुणाकडनं, तर आपण ते ट्राय करतो आणि काहीतरी नवीन शिकायला सुद्धा भेटतं किंवा नवीन टेस्ट करतात. तर तुम्ही कुठला मसाला यूज करतात मॅरिनेट करण्यासाठी कमेंट करून नक्की कळवा. काय चालू आहे? डान्स. मला म्हणते की मी तुला सोडणार नाही, म्हणे असंच पकडून बसणार. करे बच्चा, जास्त प्रेम होतो चाललं का आज? का बरं? कारण की मम्मा म्हणती की मी तुला ना नेक्स्ट बर्थडेला ना घेऊन देईल. ओ, म्हणून का? म्हणून का ग?
ओके ओके. तर मिष्टीला तर नेक्स्ट बर्थडेची डिमांड मिष्टीने आतापासूनच करून ठेवली. अरे रेवाला व्हिडिओ कॉल करायचं राहिला आपला. हो सॉरी केलं होतं ना तेव्हा, उचलला नाही ना. ते केक कटिंग चालू होती तेव्हा. ओके ओके. तर आज मिष्टीची जी बेस्ट फ्रेंड आहे रेवा, तिचा बर्थडे आहे. तर मिष्टी मध्ये आणि तिच्यामध्ये किती 6 डेजचं येस. अंतर आहे. तर इथे मिष्टीची फिश रेडी आहे. कशी वाटते ग? आवडली फिश? काय तुझ्या चेहऱ्यावर तर काही वाटत नाही आवडली म्हणून. इकडे बघ ना, अशी आहे का? आणि हे पनीर कसं वाटलं बघ. मग मिष्टीने तर पनीर सगळं संपवलं. ओके ना. हा पनीर डिलिशियस आहे का पनीर आणि फिश? मग खाती कशाला आहे? हा नाही बस मी गंमत करते. खाऊन घे. यम्मी यम्मी असते फिश. तर हे बघा मस्त फ्राय झाली आहे ती आणि लवकर झाली आहे. तू बघितली का खाऊन? हो. कशी आहे? छान आहे. मिष्टीलाच कशी लागते? मिष्टी काही सांगे नशी झाली आहे. मला तर आवडते. मिष्टीचं अर्ध लक्ष हे इकडे पेपा पिककडे. आणि माझे डब्बे बघा कसे चमकतायत. आता गावावरून आल्यानंतर माझी जरा साफसफाई चाललेली आहे. ओके नाही मिष्टी? चावून खा बर का. काय लागतंय आता ही वरची स्टफिंग आहे थोडं तिखट वगैरे. हो तुला खूप आवडायची माहिती का फिश?